गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रों। आज हम लोग बृहन महानगर पालिका ऑनलाइन क्लासेस के माध्यम से मराठी अक्षर भारती ये विषय का हम लोग पढ़ाई करने वाले हैं। विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळ-जवळ 6-7 महिन्यापासून ऑनलाइन क्लासेसचा अनुभव घेत आहोत आणि त्यामध्ये आपण बरेच विषय शिकलेलो आहोत आणि आपला पोर्शन सुद्धा कव्हर झालेला आहे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून। मित्रांनो, आज आपण आपली मराठीची जी कृतीपत्रिका आहे, मराठी अक्षर भारती या विषयाची जी कृतीपत्रिका आहे, त्या कृतीपत्रिकेतील विभाग 2 पद्य विभाग यातील प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न कसा सोडवायचा या प्रश्नामध्ये कोणकोणते घटक विचारले जाऊ शकतात आणि किती मार्कासाठी आहे याचा विषय, याचा अभ्यास आज आपण या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मराठी अक्षर भारती या विषयाची जी कृतीपत्रिका आहे ती 80 मार्काची आहे आणि त्या कृतीपत्रिकेमध्ये 5 विभाग आहेत। पहिला विभाग जो आहे गद्य विभाग, तो 18 मार्कासाठी आहे। पद्य विभाग जो आहे तो 16 मार्कासाठी आहे। स्थूल पठणचा जो तिसरा विभाग आहे तो 6 मार्कासाठी आहे। भाषिक कृती या आधारावरती जो घटक आहे, ज्याच्यामध्ये व्याकरण, लेखन हे विचारलं जाऊ शकतं, तो आहे 16 मार्काचा। आणि जो शेवटचा 5वा जो विभाग आहे उपयोजित लेखन, हा तुम्हाला 24 मार्कासाठी म्हणजे 24 मार्क के लिए विभाग है। ऐसे 5 विभाग है मराठी अक्षर भारती में और पांचों के पांचों विभाग बहुत ही आसान और परीक्षा के दृष्टि से महत्वपूर्ण है। मराठी अक्षर भारती ये विषय की जो कृति पत्रिका है, वो कृति पत्रिका में 5 विभाग है। पहला गद्य, दूसरा पद्य, तीसरा स्थूल पठन का और चौथा व्याकरण का और 5वां जो है उपयोजित लेखन का, जिसमें हम लोगों को उपयोजित लेखन में हम लोगों को पत्र लेखन, सारांश लेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन और निबंध लेखन इस टाइप के प्रश्न पूछे जाते हैं। तो आज हम लोगों को ये पद्य विभाग जो है, ये पद्य विभाग में 2 प्रश्न पूछे जाते हैं। प्रश्न क्रमांक 2 और प्रश्न क्रमांक 2 अभी प्रश्न क्रमांक 2 और 2 इसमें क्या फर्क यानी बदल क्या है? प्रश्न क्रमांक 2 में क्या पूछते हैं और प्रश्न क्रमांक 2 में क्या पूछते हैं, उसकी पहले हम लोग जानकारी लेते हैं। तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये पठित पद्य म्हणजे आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये ज्या कविता दिलेल्या असतात, त्या कवितेवरती तुम्हाला 8 मार्काची आणि कृती करायला सांगितलेली असते। म्हणजे प्रश्न दिलेले असतात, ते तुम्हाला सोडवायचे असतात। यानी 8 मार्क की कृति दी जाती है और उसको आप लोगों को क्या करना है? सॉल्व करना है। यानी त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत। ती उत्तरं तुम्हाला कुठे सापडणार? वो वो जो कृति है या प्रश्न है, उसके उत्तर आप लोगों को आपके कृति पत्रिका में ही एक कविता दी जाती है और वो कविता में देख के ही हम लोगों को लिखना है। देख के लिखना है यानी हम लोगों को थोड़ा दिमाग लगा के उसका उत्तर क्या आ सकता है, वो अच्छे ढंग से आप लोगों को देखना है, ढूँढना है।
और उसके आधार पर आप लोगों को उसका उत्तर लिखना है। तो इसमें 8 मार्क का जो कृति पत्रिका है, जो क्वेश्चन नंबर 2 प्रश्न क्रमांक 2 में 8 मार्क का प्रश्न पूछे जाते हैं या प्रश्न पूछा जाता है। तो देखिए उसमें आकलन कृति के लिए अ, पहला जो है आकलन कृति 2 मार्क, दूसरा भी आकलन कृति है, कविता के ऊपर ही है 2 मार्क के लिए है। उसके बाद है दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे, यानी आप लोगों को कुछ प्रश्न दिए जाते हैं, वो प्रश्न के बारे में मैं आपको जानकारी देता हूँ। लेकिन ऐसे 4 प्रकार के आप लोगों को प्रश्न पूछते हैं और 4 प्रकार के प्रश्न पूछने के बाद जो पहला और दूसरा है वो 2-2 मार्क के लिए है, तीसरा 2 मार्क के लिए और चौथा 2 मार्क के लिए, यानी 4 जो घटक है वो 2-2 मार्क के लिए घटक आप लोगों को पूछते हैं और उसका उत्तर आप लोगों को कविता में ही मिलता है। आपको जो पद्यांश दिया जाता है या कवितेच्या काही ओळी दिलेल्या असतात, त्या ओळीमधून तुम्हाला शोधून लिहायचं आहे. बघा, आकलन कृतीमध्ये तुम्हाला जे प्रश्नाचं स्वरूप आहे, ते प्रश्नाचं स्वरूप प्रश्न क्रमांक 2 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? कौन से प्रकार के प्रश्न आपको पूछ सकते हैं या कृति पूछ सकते हैं? तो आप लोगों को प्रश्न का स्वरूप पहले समझ में आना ज़रूरी है। तो ये जो कृति पत्रिका है, ये कृति पत्रिका में आप लोगों को एक कविता दी जाती है और ये कविता में आप लोगों को अलग-अलग प्रकार के प्रश्न पूछते हैं। एक जैसे प्रश्न नहीं होते हैं। तो प्रश्न का स्वरूप हम लोग देखते हैं की जो पहिला क्वेश्चन होता है, पहिला जो प्रश्न असेल, त्याच्यामध्ये एका वाक्यात, एका शब्दात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, चौकट पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, आकृती पूर्ण करा, एखाद्या घटकाचे वैशिष्ट्य लिहा. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कवितेवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर एका वाक्यात, एका शब्दात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, चौकट पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, आकृती पूर्ण करा किंवा एखाद्या घटकाचे वैशिष्ट्य लिहा. तुम्हाला एखादी ओळ दिलेली असते आणि त्या वैशिष्ट्य लिहायला तुम्हाला सांगितलं जातं. तर अशा पद्धतीनं 4-5 प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. बघा आता या कवितेवरती तुम्हाला कृती करताना चौकट पूर्ण करा दिलेली असते. तर ती चौकट पूर्ण करत असताना आपण ती चौकट तयार करायची आहे आणि त्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. तर ती डायग्राम काढताना किंवा ती आकृती काढताना आपण पेनचाच उपयोग करायचा आहे. आपण मराठीचा पेपर सोडवताना ज्या आकृत्या काढायच्या आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला पेनचा उपयोग करायचा आहे. बघा याच्यामध्ये एक वाक्य में उत्तर लिखो, कुछ शब्दों के चौकट पूर्ण करना है, रिक्त स्थानों की पूर्ति करना है और कुछ डायग्राम देते हैं, वो डायग्राम को पूरी करने के लिए देते हैं या एकाध जो घटक दिया जाता है, उसका वैशिष्ट्य लिखने के लिए बता देते हैं। और उसके बाद देखो एक दूसरा क्वेश्चन है 2 मार्क का, उसके लिए कुछ शब्द देते हैं। अपने कविता के अंदर ही कुछ शब्द है और उसके समानार्थी शब्द लिखने के लिए, यानी उसका दूसरा अर्थ लिखने के लिए बता देते हैं, यानी समानार्थक वाला शब्द देते हैं। तो 4 शब्द देते हैं, वो 4 शब्दों का अर्थ आप लोगों को लिखना है। वो 2 मार्क के लिए, यानी आधे-आधे मार्क का 1 शब्द होता है। तो उसके बाद लास्ट वाला जो होता है वो सोमत होता है। वो 8 मार्क के क्वेश्चन में लास्ट का जो चौथा क्वेश्चन है, वो सहमत होता है, यानी खुद के मन से उसका अपना विचार लिखना है, अपना विचार प्रकट करना, उसको बोलते हैं काव्य सौंदर्य। यानी वो कविता में आपको क्या-क्या समझ में आया और आपका विचार क्या है उसके बारे में, उसकी जानकारी आप लोगों को देनी पड़ती है। तो आपके मन से, यानी आप लोग कविता ठीक ढंग से पढ़ते हैं, उसका अर्थ समझ में आता है, तो अपना विचार हम लोग स्पष्ट रूप से लिख सकते हैं। अपने विचार अपने भाषा में लिखना है, इसका मतलब हिंदी में नहीं लिखना है, मराठी में ही लिखना है, लेकिन विचार करके अपने को जैसा जमता है वैसा विचार आप लोग स्पष्ट कर देते हैं।
स्वमत का मतलब है अपना खुद का मत, यानी अलग-अलग, सभी बच्चों का मत अलग-अलग हो सकता है, उत्तर अलग-अलग उसमें आ सकता है, लेकिन सही उत्तर होना चाहिए. जो लाईन दी है, जी ओळ दिलेली आहे, त्या ओळीला अनुसरूनच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर हे झालं प्रश्नांचं स्वरूप. एका शब्दात उत्तरे लिहा. पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा. चौकट पूर्ण करा. रिकाम्या जागा भरा. आकृती पूर्ण करा किंवा एखाद्या घटकाचे वैशिष्ट्य लिहा आणि पुढील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आणि काव्य सौंदर्य म्हणजे स्वमत. अशा प्रकारचे प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये आपणाला या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून आपली तयारी असणं आवश्यक है। बहुत ही आसान है। आप लोगों को सिर्फ जो कविताएँ हैं, वो कविता ठीक ढंग से याद करना है। उसमें जो शब्द आए हुए हैं, वो शब्द का अर्थ आप लोगों को समझ में आना ज़रूरी है। उसकी तैयारी आप लोगों को करना है। जितना शब्द संग्रह अपने पास ज़्यादा है, उतना आप लोग उत्तर अच्छे ढंग से लिख सकते हैं या सही ढंग से लिख सकते हैं और सही उत्तर लिख सकते हैं। इसलिए आप लोगों को कविता पढ़ने की प्रैक्टिस करना है, कविता समझने की यानी समझने की कोशिश करना है और जब कविता समझ में आएगी, वो कविता में जितने भी शब्द हैं, वो शब्दों का अर्थ आप लोगों को समझ में आएगा, तो इसमें 8 में से 8 मार्क आप लोगों को मिलते ही है। तो उसके लिए आप लोगों की कोशिश आप लोग आणि तुमची तयारी महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वप्रथम त्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते स्वरूप समजून घेतल्यानंतर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, मग त्याचं उत्तर कशा पद्धतीनं लिहायला पाहिजे, हे सर्व आपण जर प्रॅक्टिस केली, समजून घेतलं, तर ते अवघड काहीही नाही. आपण एकदम व्यवस्थितपणे त्याची उत्तरं लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या अ, प्रश्न क्रमांक 2चं स्वरूप आणि त्याच्यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत, हे पाहिल्यानंतर आता तुम्हाला तुमच्यासमोर कृतीपत्रिका आहे. तुमच्यासमोर कृतीपत्रिका म्हणजे पेपर आलेला आहे. बोर्डाचा पेपर आपल्या हातात ज्यावेळेस पडतो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तो पेपर सर्वप्रथम व्यवस्थितपणे वाचायचा. आता आपण प्रश्न क्रमांक 2 च्या बाबतीत विचार करूया. तर प्रश्न क्रमांक 2 कवितेवरती आहे. कविता के ऊपर वो प्रश्न क्रमांक 2 है। तो कविता के ऊपर क्वेश्चन आएँगे और उसको आप लोगों को लिखना है। अभी देखो कविता के ऊपर क्वेश्चन आता है, इसका मतलब आप लोगों को क्या करना पड़ेगा? वो कविता ठीक ढंग से पढ़नी पड़ेगी। समझ कर पढ़नी पड़ेगी, नहीं तो कैसे ही पढ़ के आप लोगों को समझ में नहीं आएगा। लाइन टू लाइन अच्छी ढंग से वो कविता को क्या करना है, आप लोगों को पढ़ना है। दिलेल्या कवितेच्या ओळी काळजीपूर्वक वाचणे, यानी कृति पत्रिका में कौन सी कविता दी है और वो कविता कैसी है और उसको पढ़ना ठीक ढंग से, उसमें से जो शब्द है, हम लोग पहले तो एग्ज़ाम को जाने के पहले हम लोग पढ़ के ही जाते हैं. तर प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर किंवा कृतीपत्रिका आपल्या हातात पडल्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 सोडवत असताना पहिल्यांदा कविता व्यवस्थितपणे वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. जे दिलेले कविता व्यवस्थितपणे वाचणे, समजून घेणे. त्याच्यानंतर त्याचा आशय समजून घेणे, विषय व्यवस्थित समजून घेणे. ये कविता का विषय क्या है? कविता किसके आधार पर यानी कविता में क्या बता दिया है, किसके बारे में जानकारी दी है, निसर्ग के बारे में जानकारी है, मानव के बारे में जानकारी है, किसके बारे में जानकारी है, उसका सही ढंग से, ठीक ढंग से हम लोगों को पढ़ाई आणि व्यवस्थितपणे ती कविता समजून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये नंतर एक ज्या आकृत्या काढायला सांगितलेल्या, डायग्राम काढायला सांगितलेल्या असतात, त्या तुम्ही पेननंच काढायच्या आहेत. पेन्सिलचा उपयोग करायचा नाही. त्या आकृत्या तुम्हाला पेननं काय चौकोन करायचे असतात किंवा गोल करायचे असतात, ते तुम्ही व्यवस्थितपणे पेननं करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण जर हे प्रश्नाचं स्वरूप समजून घेतलं, कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं, आपण उत्तर कसं लिहिलं पाहिजे, हं?
उत्तर लिहिण्याची पद्धत समजून घेतली पाहिजे. हं. या गोष्टी समजल्यानंतर तुम्हाला यामध्ये काहीही अडचण येणार नाही. तर याच्यामध्ये आपण प्रश्नाचं स्वरूप पाहिलं. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात? कौन-कौन से प्रकार के प्रश्न आ सकते हैं और उसकी तैयारी हम लोगों को कैसी करनी चाहिए? हं. एक वाक्य में उत्तर, एका शब्दात उत्तर, अचूक अर्थ लिहा, चौकट पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, आकृती पूर्ण करा किंवा एखाद्या घटकाचे वैशिष्ट्य लिहा किंवा अ, पुढील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आणि शेवटचा जो आहे स्वमत. अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न समजून घेतल्यानंतर आपण कृतीपत्रिका जेव्हा सोडवायला चालू करतो, तेव्हा आपण कृतीपत्रिका सोडवत असताना प्रश्न क्रमांक 2 सोडवत असताना ती कविता व्यवस्थितपणे वाचायची आहे. त्या कवितेमध्ये आलेले जे शब्द आहेत, ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहेत. अर्थ त्याचा आपणाला समजला पाहिजे. कारण तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी एकदम ते सोपं पडतं. तर अ, आपण अ, अ, व्यवस्थितपणे समजून घेतल्यानंतर आपण जी ती कृतीपत्रिका आहे, ती कृतीपत्रिका व्यवस्थितपणे सोडवू शकतो. आणि आकृत्या पेननेच काढायच्या आहेत. आता आपण या ठिकाणी आज अ, समजूया की आपल्या समोर एक पेपर आहे, बोर्डाचा पेपर आहे किंवा कृतीपत्रिका आहे आणि ती कृतीपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. प्रश्न क्रमांक 2 मधील कृतीपत्रिका आपल्याला काय करायची आहे? सोडवायची आहे. किती मार्काची आहे कृतीपत्रिका? प्रश्न क्रमांक 2 किती मार्काचा आहे? 8 मार्काचा. आता 8 मार्काची ही कृतीपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. आता आपण एक विषय इथे घेणार आहोत, कविता घेणार आहोत 2 दिवस. कवितेचं नाव आहे 2 दिवस. कवी आहेत नारायण सुर्वे. यांची जी ही कविता आहे, या कवितेवरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत किंवा कृती सोडवायला दिलेली आहे, ती कृती आपण कशी सोडवायची हे आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण 2 दिवस ही कविता आपणाला दिलेली आहे. ती व्यवस्थितपणे वाचत ती वाचल्यानंतर आपणाला अर्थ समजतो. शब्दार्थ काय आहेत ते आपणाला समजून येतं. त्यामुळे आपण वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन आपणाला व्यवस्थितपणे वाचायची आहे. बघा तुम्हाला मी कविता दिलेली आहे 2 दिवस आणि या 2 दिवस कवितेमध्ये तुम्हाला जवळ मी 12 ओळी दिलेल्या आहेत आणि त्या 12 ओळीवरती तुम्हाला 8 मार्काची कृती विचारलेली आहे, प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण कविता सर्वप्रथम पाहूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. यानी कविता में अपने जीवन के बारे में, अपनी जो परिस्थिति है, कठिन परिस्थिति से हम लोगों को आगे कैसे जाना है, उसका बोध हम लोगों को यह कविता से मिलता है। यानी दारिद्र्य, यानी हम लोगों की गरीबी, यानी गरीब परिस्थिति होती है, कठिन परिस्थिति होती है, हम लोगों को एक टाइम का खाना नहीं मिलता है। उस समय में भी हम लोग आगे कैसे जाते हैं, हमारी प्रगति कैसे करते हैं, उसके बारे में ये कविता में जानकारी दी है। कवि नारायण सुर्वे जी ने ये कविता में बता दिया है। तो ये कविता में आप लोगों को ये जो कविता दी है, उसके ऊपर कुछ कृति करने के लिए आप लोगों को बताया है। आप लोगों को क्या किया है? कृती करने के लिए बता दिया है. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा, चौकट पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा. दिलेल्या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात. तर इथे तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न विचारलाय बघा. अ,
2 मार्काची पहिली कृती आहे, आकलन कृती. तर याच्यामध्ये प्रश्नकृती काय विचारलेली आहे बघा. पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृति करा. तुम्हाला जी सूचना दिलेली है, आपको जैसे सूचित किया है, उसके आधार पर कविता का आधार लेके आप लोगों को वो कृति पूर्ण करना है। यानी ये प्रश्नों का उत्तर आप लोगों को लिखना है। अभी ये जो कृति दी है, वो कृति में आप लोगों को 4 चौकटी दिलेल्या आहेत. त्या कृतीमध्ये तुम्हाला 4 चौकटी दिलेल्या आहेत आणि चौकटीच्या बाजूला 4 प्रश्न दिलेले आहेत. आणि त्याला काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. म्हणजे कृती चौकटी पूर्ण करा, अशी तुम्हाला कृती दिलेल्या आहेत. तर एकाला अर्धा मार्क आहे. 2 मार्काच्या 4 कृती आहेत त्या. हं. तर चौकटीमध्ये तुम्हाला कृती कशी आली आहे बघा. दारिद्र्याकडे घाण पडलेले. आता आपण कविता वाचली असेल, तर या कवितेमध्ये दारिद्र्याकडे घाण पडलेले ही ओळ तुम्हाला कवितेत कुठं दिसते बघा. तुम्हाला 5 नंबरची जी ओळ आहे, त्यामध्ये या ओळीचं उत्तर मिळेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. बघा मी वाचतो. अ, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे घाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे घाणच राहिले. म्हणजे इथं प्रश्न काय विचारलाय? दारिद्र्याकडे घाण पडलेले. दारिद्र्याकडे घाण पडलेले काय? हात. हे हाथ यानी ये जो हात है, वो दारिद्र्याकडे घाण पडलेले हात आहेत. म्हणजे उत्तर काय येईल? हात. तर 5व्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. आता दुसरी कृती आहे बघा. कवीचा जवळचा मित्र. यानी कवीचा जवळचा मित्र कोण आहे? कवी आपलं दुःख कुणाजवळ व्यक्त करू शकतो? त्याचा एकदम सलगी मित्र कोणता आहे? जवळचा एकदम कोण आहे? बघा. तर त्या कविता आपण जर व्यवस्थितपणे वाचली असेल, तर नजर फिरवल्यानंतर पटकन आपल्याला त्याचं उत्तर भेटतं है ना? जल्दी की जल्दी उसका उत्तर आप लोगों को मिलता है। तो देखो 8वीं लाइन पर ये आपको ये उत्तर दिखाई देगा। ये जो कविता है, वो कविता की 8वीं लाइन पर आप लोगों को उत्तर दिखाई देता है। देखो, तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले। उस समय जो आंसू है, वो आंसू मित्र बनकर साहस म्हणजे मदद करने के लिए दौड़ते-दौड़ते, भागते-भागते मदद करने जो संकट आया था अपने ऊपर, तो उस समय अपने आंसू ही मित्र बनकर क्या करते हैं, मदद करने के लिए आते हैं. तर तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. यानी यहाँ पे क्वेश्चन पूछा है, कवीचा जवळचा मित्र कोण आहे? मदत करणारा कोण मित्र आहे? तर अश्रू. या ठिकाणी उत्तर काय येणार? अश्रू. कवीचा जवळचा मित्र कोण आहे? तर अश्रू. जेव्हा कवी संकटामध्ये होते, तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी साहयास कोण धावून आले? तर त्यांचे अश्रू. अश्रू याने आसू. पाण्यातील सॉरी डोळ्यातील अश्रू. डोळ्यातील अश्रू. दुःख झाल्यानंतर डोळ्यातून काय होतात? अश्रू येतात. त्याच्यानंतर बघा, कवींना पेलावे लागलेले. आता कवीला काय पेलावं लागलं? बघा याने सहन करना. कवी को क्या सहन करना पड़ा? कवीला काय सहन करावं लागलं? पेलने यानी सहन करणे. आता याचं उत्तर तुम्हाला 10व्या लाईनमध्ये 10वीं जो लाइन है कविता की उसमें आप लोगों को उत्तर मिलेगा. देखो, दुनियेचा विचार हरगडी केला, अगा जगमय झालो. 10वीं लाइन में देखो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. कवींना काय पेलावे लागले? दुःख पेलावे. यानी उत्तर काय येणार? दुःख. एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. कवींना काय पेलावे लागले? दुःख. कवी को दुःख सहन करना पडा. पेलणे म्हणजे सहन करणे. तर कवीला दुःख सहन करावं लागलं. आता 4थी कृती आहे देखो. भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद झाली. आता भाकरीचा चंद्र शोधण्यात काय बरबाद झाली? जिंदगी. आता इथं दिलेलं आहे बघा. 4थी ओळ आहे बघा. कवितेची 4थी ओळ आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. उत्तर क्या आएगा? भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद झाली जिंदगी. काय? जिंदगी. जिंदगी म्हणजे जीवन. आता कवींचं जीवन कशामध्ये बर्बाद झालं? तर भाकर शोधण्यामध्ये. यानी
खायला काहीतरी पाहिजे, हे शोधण्यामध्येच त्यांचं जीवन काय झालं, बरबाद झालं. हां, तर कवीचं जीवन जे आहे, ते बरबाद कशामध्ये झालं? तर जिंदगी जे बर्बाद झाली ती म्हणजे भाकर शोधण्यामध्ये, यानी खाने के लिए कुछ तो चाहिए, इसके पीछे भागते-भागते उनकी जिंदगी बर्बाद हो गई. तर भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद झालेली काय आहे? जिंदगी. उत्तर काय येणार? जिंदगी ऑब्लिक जीवन असं तुम्ही लिहू शकता. आता बघा हे 2 मार्काची कृती झाली. आता 2 मार्काची दुसरी कृती त्याच्यामध्येच आहे. आपल्याला टोटल एकूण अ, 8 मार्काची कृती सोडवायची आहे. तर दुसरी कृती आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. आकलन कृतीच आहे ही, की तुम्हाला कवितेमध्ये पाहूनच त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. कवितेमधूनच तुम्हाला शोधून लिहायचं आहे. आता काय सांगितलंय? प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा. यानी आप लोगों को एक वाक्य में उत्तर लिखना है। हुँ? यानी वाक्य सही ढंग से लिखना है आप लोगों को। जो उत्तर है उसको वो वाक्य में बराबर क्या करना है? लिखना है. काय शोधण्यात कवीचे जीवन बरबाद झाले? बघा पहिल्या कृतीमधला 4था प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय येणार? काय शोधण्यात? क्या ढूँढने के लिए कवि का जीवन बर्बाद हुआ? क्या ढूँढने के लिए कवि का जीवन बर्बाद हो गया? तर काय शोधण्यात कवीचं जीवन बर्बाद झालं? भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली किंवा जीवन. उत्तर काय येणार? भाकरीचा चंद्र शोधण्यात जीवन बर्बाद झाले. आता दुसरा त्याच्यामधला बघा. 1 मार्कासाठी आहे ते आणि दुसरा जो आहे, दुःख पचवून जगण्याची ताकद कोठे मिळते? दुःख पचवून जगण्याची ताकद कुठे मिळते? आता याचं उत्तर तुम्हाला बघा कुठे मिळणार? दुःख तर तुम्हाला बघा अ, लाइन नंबर 9, 9-10 में आप लोगों को उसका उत्तर मिलेगा. त्याचं उत्तर तुम्हाला दुःख पचवून जगण्याची ताकद तुम्हाला दुनियेच्या शाळेमध्ये मिळते. कुठे मिळते? दुनिया, ये जो दुनिया है, वो दुनिये का जो स्कूल है, शाळा आहे, त्या शाळेने लोकांकडून सांगण्याचा उद्देश हे आहे, की लोकांकडून या जगामध्ये जे लोक आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, हे पाहिल्यानंतर तुम्हाला दुःख कसं पचवायचं याची शिकवण तुम्हाला मिळते किंवा ताकद, शक्ती मिळते. आपणही त्या पद्धतीनं जगलं पाहिजे, ही ताकद तुम्हाला मिळते. म्हणजे उत्तर काय आहे? दुनियेच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची ताकद मिळते. दुनियेच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची ताकद. आता उत्तर पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा कृती नंबर 3 आहे. 2 दिवस या कविते के आधार पर ही है. आप लोगों को ये भी 2 मार्क के लिए उसमें 4 शब्द दिए हैं. उसका अचूक अर्थ लिहायचा आहे म्हणजे समानार्थी शब्द लिहायचा आहे त्याचा. थोडक्यात समानार्थी शब्द लिहायचा आहे. तुम्हाला जी कविता आहे, त्या कवितेमध्ये सुरुवातीला जे कठीण शब्दांचे अर्थ दिलेले असतात, त्याच्यामधूनच तुम्हाला ते लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही कवितेतील जे कठीण शब्द आहेत, तुम्हाला नवनीत गाईडमध्ये वगैरे दिलेले असतात, ते व्यवस्थितपणे तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. कोणतेही शब्द विचारू शकतात, पण ते कवितेतलेच, कवितेच्या बाहेरचे नाही. तर त्याचा तुम्हाला दुसरा अर्थ लिहायचा आहे. एक शब्द दिलेला असेल, तर त्याचा दुसरा अर्थ तुम्हाला लिहायचा. असे 4 शब्द दिले जातील आणि त्या 4 शब्दांना 2 मार्क आहेत. म्हणजे एका शब्दाला किती? अर्धा मार्क आहे. तर काय दिलेली आहे कृती बघा. कवितेतील शब्दांचा अर्थ यानी ये जो कविता है, उसमें से कुछ शब्द दिए हैं और पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा. म्हणजे जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्याचा अचूक अर्थ लिहायचा आहे. बघा आता तुम्हाला एक शब्द दिलेला आहे कवितेतला रात्र. रात्र शब्द आया है कविता में. तो इसको आप लोगों को समानार्थी शब्द क्या है? वो लिखना है. तो रात्र को हम लोग रजनी बोल सकतो. काय म्हणतो? रजनी. रात्र, रजनी, निशा. रात्र, रजनी, निशा. त्याच्यानंतर बघा दिवस शब्द दिलाय. दिवस. दिवस या शब्दाचा समानार्थी किंवा अचूक शब्द लिहायचा आहे. दिन. दिवसचा अचूक शब्द काय येणार? दिन. त्याच्यानंतर बघा अश्रू. अश्रू हा शब्द दिलाय. अश्रू म्हणजे डोळ्यातील आसू. त्याला तुम्ही आसू हा अर्थ लिहायचा आहे. अश्रूला असू. दुनिया. म्हणजे जग. दुनियेचा अर्थ काय येणार? जग. हे झालं
3 कृती 6 मार्काच्या कृती झाल्या. आता सर्वात महत्त्वाची जी कृती आहे, ती सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे काव्य सौंदर्य, सोमत, जिसको हम लोग सोमत बोलते हैं। 2 मार्क का क्वेश्चन होता है और कविता की लाइन दी जाती है और ये लाइन में विचार सौंदर्य, आपके विचार स्पष्ट करना है। तुम लोगों को ये लाइन से क्या समझ में आया? हुँ? अपना मत, अपने मत से आप लोग कविता में दिया है ऐसा लिखना चाहिए, ऐसा नहीं। रिलेटेड आप लोग अपना स्वमत विचार व्यक्त कर सकते हैं. तर या ठिकाणी तुम्हाला कृती नंबर 4 मध्ये स्वमत विचार सौंदर्य स्पष्ट करायला एक लाईन दिलेली आहे बघा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिन राह देखने में गए और 2 दिन दुःख में चले गए. तो इसका आप लोगों को अर्थ लिखना है मराठी में. आप लोगों को जैसे आता है वैसे आप लोगों को इसका अर्थ लिखना है. वो 2 मार्क के लिए है. तो आप लोग समझ के उसका अर्थ लिख सकते हैं. आप लोगों को उसमें 2 में से 2 मार्क मिल सकता है. तो 2 दिवस वाट पाहण्यात गेले और 2 दुःखात गेले. तर या कवितेमध्ये कवीने या 2 ओळीचा अर्थ कसा सांगितलाय बघा. 2 दिवस या कवितेत नारायण सुर्वे यांनी पोटपाण्याच्या विवंचनेत आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आणि दारिद्र्यात जीवन व्यतीत करणाऱ्या कामगाराची व्यथा मांडलेली आहे. तर या कवितेमध्ये कवीने काय केलेलं आहे? कष्ट करणारे जे लोक आहेत आणि खाने के लिए कुछ मिलता है क्या? इसके बारे में सोचने वाले जो लोग हैं, गरीब लोग हैं, इसके बारे में आप लोगों को जानकारी दी है। इनके बारे में विचार प्रकट किए। जो गरीब लोग हैं, जिनको खाने के लिए समय पर नहीं मिलता है, जिसकी परिस्थिति गरीब है और सालों-साल, आयुष्य भर, जिंदगी भर वो कष्ट ही कष्ट करते हैं, फिर भी उनके जीवन में यश नहीं मिलता है, वो सुयश नहीं मिलता है। तो ऐसे लोगों के बारे में ये कविता में जानकारी दी गई है। और उसके आगे वाला आप लोग अपने शब्दों में उसको लिख सकते हैं। अभी आगे देखिए आप लोग दूसरी कविता जैसे कि पहली कविता 2 दिवसीय कविता के बारे में आप लोगों को कौन-कौन से क्वेश्चन आ सकते हैं इसके बारे में मैंने जानकारी आप लोगों को दी है। तो दूसरी जो कविता है हिरवंगार झाडासारखं. हिरवंगार झाडासारखं. ये जो कविता है, यह कविता में आप लोगों को एक 8 मार्क की कृति दी है और ये 8 मार्क की कृति आप लोगों को जैसे मैंने पहली कविता में दी थी, वैसे ही आप लोगों को यह कविता में 8 मार्क की कृति को क्या करना है? सॉल्व करना है या यह कृति आप लोगों को पूरी करना है। तो यह कृति पूरी करते समय आप लोगों को वो कविता ठीक ढंग से पढ़ना ज़रूरी है। अभी पहली कविता जैसे मैंने पढ़ के बता दिया, वैसे आराम से वो कविता आप लोग पढ़ेंगे. ती कविता तुम्ही व्यवस्थितपणे वाचली, तर दिलेले जे कृती आहे किंवा प्रश्न आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला त्या कवितेमध्ये शोधून लिहिणं अवघड नाही. तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या असतात. आता बघा जॉर्ज लोपिस यांची हिरवंगार झाडासारखं ही कविता आहे. जॉर्ज लोपिस यांची हिरवंगार झाडासारखं. तो मैंने बता दिया था कि ये जो कविता है, वो कविता निसर्ग मनुष्य और पेड़ उसके बारे में आप लोगों को इसमें कविता में जानकारी दी गई है. तर जीवन कसं जगावं, हे या कवितेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अ, मौन व्रत धारण करून ऋषीमुनीसारखं जशी झाडं जीवन जगतात, कोणतंही दुःख व्यक्त करत नाहीत, कारण त्यांना बोलता येत नाही. त्याप्रमाणे माणसानं सुद्धा आपल्यावरती एखादं आलेलं संकट झाडासारखंच आपण काय केलं पाहिजे त्या संकटाला दूर केलं पाहिजे किंवा ते दुःख सहन केलं पाहिजे, असं या कवितेतून सांगितलेलं आहे थोडक्यात. तर आपण या कवितेवरती जी पहिली कृती आहे 2 मार्काची, ती कृती आपण आता पाहणार आहोत. बघा या पहिल्या कृतीमध्ये आकलनावरती आधारित आहे. म्हणजे आकलन म्हणजे तुम्हाला त्या कवितेमध्ये शोधून लिहायचं. आकलन तुम्हाला काय समजलं, हे तुम्हाला त्यातून लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न किंवा पहिली कृती आहे बघा, एका वाक्यात उत्तरे 1 मार्कासाठी हां. कृती क्रमांक 1 2 मार्कांसाठी आहे, परंतु 2 वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं आहे? यानी झाडाच्या जीवनाचं यानी पेड़ का जो जीवन है, उसका गाना किसमें छिपा हुआ है? त्या झाडाच्या जीवनाचं गाणं कशात लपलेलं आहे किंवा दडलेलं आहे?
तर त्याचं उत्तर तुम्हाला या कवितेतून मिळेल. पक्ष्यांच्या मंजुळ नादात. पक्ष्यांच्या मंजुळ नादामध्ये झाडाच्या जीवनाचं गाणं दडलेलं आहे. असं उत्तर तुम्हाला लिहिणं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. एका वाक्यात, एका शब्दात नाही, एका वाक्यात. तर पक्ष्यांच्या मंजुळ नादात, पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडांच्या जीवनाचं गाणं दडलेलं असतं. असं त्याचं उत्तर आहे. आता दुसरा बघा, त्यातलाच दुसरा भाग आहे. 1 मार्कासाठी 2 कृती विचारली. चौकट पूर्ण करा. पण ते एका शब्दात लिहायचं आहे तुम्हाला. काय करायचं आहे? एका शब्दात. तर एकाला अर्धा मार्क आहे. बघा, कवीने झाडाला दिलेली उपमा. त्या चौकटीमध्ये तुम्ही पेननं ती चौकट तयार करायची आहे आणि त्या चौकटीमध्ये एका शब्दात होते. एक ही शब्द में आपको उत्तर लिखना है. कवि ने झाडाला दिलेली उपमा. कवि ने पेड़ को किसकी उपमा दी थी? ऋषि मुनि। किसकी उपमा दी थी? ऋषि मुनि। पेड़ कैसे है? ऋषि मुनि जैसे है। ध्यानस्थ बैठते हैं, ऋषी मुनी जैसे. तर कवीने झाडाला दिलेली उपमा कोणती आहे? कोणाची आहे? ऋषी मुनींची. उत्तर काय येणार? ऋषी मुनी. त्या चौकटीमध्ये आपल्याला ऋषी मुनी लिहायचं आहे. क्षणभर हिरवेगार होणार आहे. बघा, क्षणभर, कुछ समय के लिए हरा होने वाला क्या है? खून. खून म्हणजे रक्त. काय? कुछ समय के लिए अपना खून भी क्या होता है? हरा-भरा है ना? कविता में कहा है, कविता में बता दिया है कवी ने. तर क्षणभर हिरवेगार होणारे काय आहे? रक्त, खून. हं? त्याला रक्त आपण म्हणतो. तर क्षणभर हिरवेगार होणारे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे रक्त. आता आकलन कृती 2. आकलन कृती दुसरी. ही 2 मार्कासाठी आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अ, पहिले पहली जो आकृति पूर्ण करा दिया है, और आपको डायग्राम पूरी करना है। आप लोगों के यहाँ पे चौकोन में चौखट में आप लोगों को क्वेश्चन पूछा है और बाद में आगे 2 डॉट डॉट करके आप लोगों को उसका 2 आंसर लिखना है, तो 1 मार्क के लिए। 2 आंसर लिखेंगे तो 1 मार्क मिलेगा, 1 लिखेंगे तो आधा मार्क मिलेगा. तो झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी. हम लोग पेड़ के ओर एक टक से देखते हैं, एक ही नज़र से देखते हैं, तो आपको जो दिखाई देती है, ऐसी कौन-सी गोष्ट है या चीज़ है, तो आप लोगों को उसमें आप लोगों को लिखना है. तर बघा, झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी. पहिली गोष्ट आहे, शरीरभर हिरवा रंग विरघळतो. आप लोगों को पेड़ की ओर एक टक से देखते हैं तो वहाँ पे दिखाई देता है की अ, शरीरभर हिरवा रंग विरघळतो. त्या शरीरावरती शरीरामध्ये हिरवा रंग मिसळलेला आपल्याला दिसून येतो. असं कवी म्हणतात. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर शरीरभर हिरवा रंग विरघळतो, असं तिथं दिसून येतं. त्याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट आहे, रक्त क्षणभर हिरवेगार होते. बघा, कुछ समय के लिए वो जो खून है या रक्त आहे, ते हिरवेगार होतं. तर अ, ही जी कृती आहे, त्याची 2 उत्तर आहेत. शरीरभर हिरवा रंग विरघळणे आणि रक्त क्षणभर हिरवेगार होणे. ये कृति के 2 उत्तर हैं. एक कृति के 2 उत्तर हैं. उसके बाद देखिए, विधान पूर्ण करा. उसमें ही आप लोगों को बता दिया, आधा विधान दिया है. तो वो विधान को आप लोगों को पूरा करना है। कविता में ही है। कविता आप लोग अच्छी ढंग से पढ़ेंगे और तो वो लाइन कहाँ पे आप लोग पट, पट, पट ढूँढ के आप लोग वो लाइन क्या करते विधान पूर्ण कर सकते हैं. म्हणजे वाक्य को पूर्ण कर सकते हैं या लाइन को पूर्ण कर सकते हैं या ती जी ओळ आहे ती ती पूर्ण आप लोग ती ओळ आपण पूर्ण करू शकतो. बघा, विधान पूर्ण करा 1 मार्क के लिए है. विधान पूर्ण करा हे 1 मार्क. झाडाच्या मुळावर घाव घातले तरी. तरी कवितेत बघा आणि त्याच्या पुढं काय येतं ते तुम्ही काय करा, बघूनच लिहायचं आहे. तुम्हाला फक्त शोधायचं आहे त्याच्यामध्ये. काय उत्तर येणार? झाडाच्या मुळावर घाव घातले तरी झाड मुकाट सहन करते. यानी पेड़ के ऊपर कितने भी कुल्हाड़ के घाव डालते हैं, कुल्हाड़ से कितने भी पेड़ को हम लोग मारते हैं, तो पेड़ क्या करता है? वो शांत रूप से सहन करता है. ते झाड काय करतं? मुकाट्यानं त्याच्यावरती झालेला जो अन्याय आहे, तो अन्याय सहन करण्याचं काम ते झाड करतं. तर त्याचं उत्तर काय येणार? झाडाच्या मुळावर घाव घातले तरी झाड मुकाट सहन करते. ठीक आहे? बघा.
तिसरा आहे बघा, कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. आता कवितेतील जे शब्द आहेत, आपण पहिल्या कृतीपत्रिकेत पाहिलं होतं, समानार्थी शब्दांसारखे आहेत. तर कोणते अचूक शब्द लिहा, अचूक अर्थ लिहा. जे शब्द दिलेले आहेत, त्याचा अचूक अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. एकदम आणि तुम्हाला समानार्थी शब्दासारखेच आहेत. समानार्थी शब्द जसे येतात, त्या पद्धतीचेच ते अर्थ तुम्हाला ते शब्द दिलेले असतात, त्याचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. आता पहिला शब्द बघा शरीर. पहिला शब्द आहे शरीर. शरीरचा समानार्थी शब्द अंग. शरीरचा समानार्थी शब्द काय येतो? अंग. म्हणजे अचूक अर्थ काय आहे? अंग. शरीरचा समानार्थी शब्द किंवा अचूक अर्थ अंग आहे. आता दुसरा शब्द आहे बघा वस्त्र. वस्त्र म्हणजे कपडे. वस्त्र का समानार्थी शब्द या अचूक अर्थ क्या आएगा? कपड़े, कपड़ा. उसके बाद अलगद. अलगद म्हणजे हळूच, एकदम सावकाश, एकदम धीमी गती से अलगद. हां. अलगद म्हणजे हळूच किंवा सावकाश, एकदम धीमी गती. मंजुळ. मंजुळ काय यानी सुरेल या गोड. मंजुळ का मतलब क्या है? सुरेल या गोड. तर अशा प्रकारे ही जी कविता आहे, या कवितेवरती तुम्हाला अ, कृतीपत्रिका सोडवायला दिलेली असते. आता बघा यानंतर तुम्हाला अ, एक चौथा प्रश्न दिलेला आहे सोमतचा. सोमत आपण स्वतःच्या मनाने म्हणजे ती ओळ जी दिलेली असते, ती ओळ कोणत्या कवितेतून घेतलेली आहे, त्याचे कवी कोण आहेत, मग कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे, ती 2 ओळीमध्ये तुम्ही लिहायचं आणि त्याच्यानंतर जी ओळ दिलेली आहे, त्या ओळीचं तुम्ही विश्लेषण स्वतःच्या मनाने करायचं आहे. अर्थ स्पष्ट करायचा आहे. आता बघा याच्यामध्ये अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. ही कविता लिहिताना कसं लिहायचं? ही जी ओळ आहे, हिरवंगार झाडासारखं या कवितेतून घेतलेली असून, या कवितेचे कवी जॉर्ज लोपिस हे आहेत. त्यांनी या कवितेत माणसाचे आयुष्य झाडासारखे व्हायला पाहिजे, हे सांगताना कला निर्मितीचा संदर्भ झाडाशी निगडीत आहे, हे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे आपण थोडक्यात ती जी कविता आहे, ती कविता कवितेचे कवी, ती कविता कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे आणि त्या कवितेमध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे, हे पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी ओळ दिली, अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब, त्याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला जसं स्पष्ट करता येतो, पण कवितेच्या आधारावरतीच तुम्हाला तो स्पष्ट करायचा आहे. तर त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 2 हा अतिशय सोपा आणि साधा प्रश्न या कृती तुम्हाला कृतीपत्रिकेत विचारली जाऊ शकते आणि त्याची 8 पैकी 8 मार्क तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर. तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देऊन ती कृतीपत्रिका व्यवस्थितपणे सोडवली तर, स्टेप बाय स्टेप जशा पायऱ्या आहेत त्या पद्धतीनं तुम्ही जर ते सोडवलं, तर तुम्हाला याच्यामध्ये काहीही अवघड नाही. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर आज आपण अ, कृतीपत्रिकेमध्ये जो प्रश्न क्रमांक दुसरा 8 मार्कासाठी येतो, तो कशा पद्धतीने सोडवायचा किंवा त्याची तयारी कशा पद्धतीने करायची, याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, धन्यवाद. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. किसी को प्रश्न पूछना है तो पूछिए बच्चों। हाँ, पूजा पांडा, माइक चालू करो। हाँ सर, मला त्या अर्थवाला नाही समजले, त्या कोणता अचूक अर्थ। अचूक अर्थ। देख बेटा, जो कविता होती है अपनी और कविता के ऊपर कविता में जो कुछ शब्द होते हैं ऐसे, वो शब्द जो है वो शब्दों के लिए कुछ वैसे ही अर्थ वाले शब्द होते हैं, उसका अचूक अर्थ लिखना है। हाँ, रात्र का अचूक अर्थ क्या होगा? रजनी, रजनी। अच्छा, क्या रजनी बोलते हैं, रात्र। ठीक है।
ठीक है। हाँ, और यानी इसको देखो, अश्रु का हाँ बेटा देखो, अचूक अर्थ लिखा है, यानी यानी सही अर्थ लिखना है आपको, समानार्थी शब्द जैसा, यानी एक शब्द दिया जाता है, उसके 2-3 अर्थ या अनेक अर्थ होते हैं। अच्छा ठीक है। और भी हाँ बोलो, बोलिए बेटा। और ये ऊपर वाला जो पहले वाला आकलन कृति दिखाया था हाँ आपने, उसमें से जो चौखटी पूर्ण करा, हाँ, इसमें पहला वाला मुझे समझ में नहीं आया। दारिद्र्य कड़े देखो, गाहन पड़ले क्या यानी आएगा? दारिद्र्याकडे, यानी हमारा दारिद्र्य खत्म करने के लिए हम लोग क्या कर सकते हैं, कष्ट करने के लिए किसका उपयोग कर सकते हैं हम लोग, हाथ का उपयोग करते हैं, बराबर है कि नहीं? हाँ, तो यहाँ पे हाथ आएगा। हात आएगा, दारिद्र्याकडे गहाण थैंक यू। टाकलेले हात. हाँ, ओके. चलो नवघर शदाब अंसारी पूछो। शादाब पूछो, शादाब अंसारी। ओके सर, एक मिनट, हाँ, शादाब अंसारी पूछना है आपको, माइक चालू करो। हेलो सर। हाँ हाँ बोलिए, बोलिए बेटा। टीचर, अश्रु का क्या आएगा? अश्रु का हाँ, क्या बेटा? अश्रु का अश्रु का आंसू, आंसू आंखों से जो अश्रु और दुनिया हाँ हाँ आंसू, हाँ और बराबर बराबर बेटा। ठीक। हम्म, प्रियांशु आईबी पटेल पूछो। सर ये पीडीएफ भेज देना सर, प्रैक्टिस करने के लिए कल वाला भी भेज देना सर। ओके ओके। ओके सर। प्रकाश सर ठीक है, ओके। हाँ ओके सर जी, धन्यवाद।